ब्रॉन्झ फायनल बाउट वर्धा वर्सेस यवतमाळ 50 किलोची या मुलींचे ठिकाणी आपण ट्रायल वेळ बघत आहोत. चालू झालेले आहे. दोन्ही खेळाडू आपापल्या जिल्ह्यासाठी जो जिंकल तो मेडल प्राप्त करेल ऑफिशियल वेळ त्यांचे आणि 5 ते 6 आपल्या वेळामध्ये घेतले जाणार जिल्ह्यासाठी आहे. 1 गुण संपादन करेल. मुलींचे ट्रायल वेट आपण सुरू केलेले. वर्धा वर्सेस ज्यांना यवतमाळ. वेट बघायचंय ब्ल्यू कॉर्नरचा खेळाडू यवतमाळचा असून शिवनागे मारण्याचा प्रयत्न वेदांत आणि अतिशय चांगला डिफेन्स वर्धाच्या खेळाडून केला आणि पुन्हा शिवनागे मारण्याचा प्रयत्न तिथे फसलेला आहे यवतमाळच्या खेळाडूचा. रेफरी म्हणून सचिन देवळे काम बघत आहेत आणि हा उची माता मारण्याचा प्रयत्न यवतमाळच्या वर्ध्याच्या खेळाडूचा. तेवढा चांगला डिफेन्स यवतमाळच्या खेळाडूने केलेला आहे. वेळ 4 मिनिटांपैकी 1.5 मिनिटं या ठिकाणी संपत आलेला आहे. दोन्ही खेळाडू मेडलच्या घेण्याच्या कतारमध्ये म्हणजे लाईनीमध्ये आहेत. यामध्ये जो खेळाडू जिंकेल तो ब्रॉन्झ मेडल प्राप्त करेल आणि आपल्या जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असेल. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 52वी कॅडेट राज्य जुडो स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी 2025-26 या स्पर्धेमधून जो सुवर्ण पदक प्राप्त करेल खेळाडू तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करणार आहे. आणि यवतमाळच्या खेळाडूने आपल्या जिल्ह्यासाठी तृतीय क्रमांक म्हणजे ब्रॉन्झ पदक प्राप्त केलं आहे आणि या स्पर्धेचं पहिलं मेडल यवतमाळच्या खेळाडूने ब्रॉन्झ मेडल प्राप्त करून येथे चांगली कामगिरी केलेली आहे.